मित्रांनो, तूर पीक कळी अवस्थेमध्ये असताना आपण कोणती फवारणी करायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या बाकीचे जे काही शेतकरी मित्र आहेत त्यांच्याकडे तूर उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील अशा पद्धतीची चांगली माहिती मिळण्यासाठी ही मदत होईल। शेतकरी मित्रांनो, साधारणतः जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आता जे आहे ते सोयाबीन काढण्याला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच शेतकरी बंधूंच्या शेतामध्ये सोयाबीन देखील नाही आहे आणि अशातच आपल्याला नियोजन करायचं आहे ते म्हणजे तूर पिकाच्या पहिल्या फवारणीचं। आता पहिली फवारणी म्हणजे काय? आता पहिली फवारणी कधी करायला? साधारणतः जर तुमचा तूर पीक कळी अवस्थेमध्ये असेल तर त्यावेळी तुम्हाला तूर पिकामध्ये पहिली फवारणी करणे गरजेचे आहे। आता कळी अवस्थेमध्ये काय काय फवारणी करायला पाहिजे तर आपण समजून घेऊया की कळी अवस्थेमध्ये तूर पिकाला जे आहे ते सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती म्हणजे फॉस्फरसची। आता फॉस्फरस कशातून मिळणार आहे? तर एक तर तुम्ही खालून जी खतं देताय त्यामधून फॉस्फरस गेला पाहिजे आणि त्यासोबतच आपल्याला तूर पिकामध्ये आपण वरून जे फवारणी घेऊया त्यामध्ये देखील फॉस्फरसची मात्रा अधिक असली पाहिजे, जेणेकरून तूर या पिकामध्ये चांगल्या पद्धतीच्या फांद्या निघण्यासाठी मदत होईल आणि चांगल्या पद्धतीचे कळी आणि फुले निघण्यासाठी देखील हे मदत करेल। त्यामुळे फॉस्फरसची मात्रा आपल्या तूर या पिकामध्ये ज्यावेळी आपण पहिली फवारणी करू कळी अवस्थेमध्ये त्यावेळी घेणे गरजेचे आहे। आता त्यामध्ये काय काय करायचं आहे? यामध्ये एक अळीनाशक घ्यायचं आहे। अळीनाशक कशासाठी? की तूर या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी यासारख्या अळ्यांचा प्रादुर्भाव होतो आणि ह्यासारख्या अळ्यांना जर आपल्याला आळा घालायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अळीनाशक घेणे फार गरजेचे आहे। 2 नंबर आपल्याला काय घ्यायचं आहे की बुरशीनाशक। बुरशीनाशक कशासाठी? बुरशीनाशक यासाठी की तूर या पिकामध्ये बुरशीचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो। कारण काय मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्या पानावर लाल जे ठिपके आहेत ते तूर या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात। ब्लाइटचा जो आहे तो अटॅक, करप्याचा अटॅक मोठ्या प्रमाणात आपल्या तूर या पिकामध्ये दिसतो। त्यामुळे आपल्याला बुरशीनाशकाचा देखील या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे। सोबतच मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे आहे ते एखाद्या चांगल्या टॉनिकचा वापर करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या तूर या पिकामध्ये चांगल्या पद्धतीची फुलं फांद्या निघतील। तर त्यामध्ये काय काय घ्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। तर अळीनाशकाचा जर आपण विचार केला तर अळीनाशकामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचे एखादं गॅस पॉइझन घेऊ शकता, ज्यामध्ये हमला 550 आहे। याचा जो डोस आहे तो 40 मिली प्रति 20 लिटर पंपासाठी आपल्याला घ्यायचा आहे। हमला 505 नाही मिळालं बाजारामध्ये तर तुम्हाला त्याऐवजी बॅराझाइट जे अदामा कंपनीचे येतात त्यामध्ये इमामॅक्टिन प्लस नोवानोरॉन हा घटक आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट असं एक अळीनाशक आहे। तर याचा देखील वापर तुम्ही 30 ते 35 मिली प्रति 20 लिटर या पंपासाठी करू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे देखील नाही मिळालं तर तुम्ही साधं म्हणजे कमी प्रमाणात जर अळी असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त इमामॅक्टिन बेन्झोएटचा वापर जर 10 ग्रॅम केला प्रति 20 लिटर या पंपासाठी तरी देखील तुम्हाला उत्कृष्ट असे रिझल्ट तूर या पिकाच्या फवारणीमध्ये अळी नियंत्रणासाठी मिळतील। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला एखाद्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। तर बुरशीनाशकामध्ये देखील मी तुम्हाला 1-2 ऑप्शन देतो, ज्यामध्ये तुम्ही बुरशीनाशकाचा जर तुम्हाला प्रादुर्भाव दिसत असेल, जर तुमच्या भागामध्ये धुवारी जर पडण्यास सुरुवात झाली असेल तर तुम्हाला अवश्य असा बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही टिल्ट नावाचं बुरशीनाशक येतं क्रिस्टल कंपनीचं, ज्यामध्ये प्रोपिकोनाझोल 25% हा घटक आहे। हा घटक असणारा कुठल्याही चांगल्या कंपनीचं बुरशीनाशकाचा वापर तुम्ही तूर या पिकाच्या बुरशी नियंत्रणासाठी करू शकता। तर याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही 25 मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला हे नाही मिळालं तर तुम्ही रोको म्हणजे सायफोनेटमधील 70% घटक असणारा कुठल्याही चांगल्या कंपनीचं एक बुरशीनाशक आहे त्याचा देखील वापर करू शकता। त्याचं जे प्रमाण आहे ते 35 ते 40 ग्रॅम प्रति 20 लिटर या पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे। त्याचबरोबर हे देखील नाही मिळालं तर तुम्ही सिंजेंटा कंपनीचं रेडोमिल गोल्ड याचा देखील वापर करू शकता। हे देखील अतिशय उत्कृष्ट असं बुरशीनाशक आहे। याचं जे प्रमाण आहे ते 35 ग्रॅम प्रति 20 लिटर या पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे। सोबतच मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला की आपल्याला फॉस्फरसची मोठ्या प्रमाणात या स्टेजमध्ये गरज असते आपल्या तूर या पिकाला। तर आपल्याला त्या ठिकाणी फॉस्फरसच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी आपण घ्यायचं आहे एक चांगलं स्पेशालिटी ग्रेड असणारं जो 541706। आता याच्यामध्ये काय आहे? सर्वात प्रथम की आपल्याला नायट्रोजन फार कमी द्यायचं आहे या अवस्थेमध्ये, त्यामुळे एकदम यामध्ये 0 नायट्रोजन आहे। त्याचबरोबर आपल्याला फॉस्फरस जो आहे तो 54% फॉस्फरस आहे, 17% पोटॅश देखील आहे, त्याचबरोबर 6% मॅग्नेशियम देखील आहे। त्यामुळे हे जे आहे ते कळी उमलासाठी कळीचं रूपांतर लवकर फुलामध्ये होण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं हे एक विद्राव्य खत आहे। याचा जो वापर आहे 70 ते 80 ग्रॅम प्रति 20 लिटर पंपासाठी आपल्याला करायचा आहे। एक स्पेशालिटी ग्रेड आहे 0541706 अनेक कंपनीकडे आहे। मी एक फोटो जो तुम्हाला दाखवत आहे हा वनिता ॲग्रो कंपनीचा आहे। या कंपनीचं अतिशय उत्कृष्ट आहे, बाकी कंपनीचं देखील तुम्ही घेऊ शकता, पण 0541706 हा
ग्रेड आपल्याला घ्यायचा आहे किंवा तुम्हाला बाजारामध्ये हा ग्रेड नाही मिळाला, अवेलेबल नाही झाला, तर तुम्ही 1261 देखील वापर करू शकता. यामुळे देखील फॉस्फरसची पूर्तता आपल्या तूर या पिकाची पूर्ण होईल आणि आपल्याला तूर या पिकामध्ये चांगल्या पद्धतीचे फॉस्फरसची पूर्तता जी पूर्ण करून आपल्याला कळीसाठी मदत करेल. सोबतच मित्रांनो, आता आपल्याला घ्यायचा एखादं टॉनिकचा वापर करत असताना तुम्हाला 2-3 टॉनिक सांगतो, ज्यामध्ये तुम्ही टाबोलीचा वापर करू शकता. टाबोलीचं जे प्रमाण आहे ते 5 मिली प्रतिपंप असं घ्यायचं आहे. हे देखील उत्कृष्ट पद्धतीनं फांद्या करण्यासाठी, ब्रँचिंग करण्यासाठी, त्याचबरोबर चांगली फुटवे काढण्यासाठी हे मदत करेल. तर 5 मिली प्रतिपंप प्रति 20 लिटर पंपासाठी याचा वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर जे आहे ते आपल्याला तूर या पिकामध्ये दुसरं टॉनिक मी तुम्हाला सजेस्ट करतो, की त्यामध्ये तुम्ही इसायबेनचा वापर करू शकता. 40 मिली प्रतिपंप अमिनो ॲसिड घटक असणारं हे टॉनिक आहे. किंवा तुम्हाला हे नाही मिळालं तर तुम्ही हायकॉन 60 जे वनिता ॲग्रो कंपनीचे येतं याचा देखील वापर करू शकता. त्याचं देखील प्रमाण 40 मिली प्रतिपंप आहे. अतिशय उत्कृष्ट असं हे अमिनो ॲसिड असणारं आहे, जेणेकरून चांगला ब्रँचिंग, चांगली फुटवा, चांगला कळी उमलासाठी हे मदत करेल. तर अशा पद्धतीनं तूर या पिकामध्ये आपल्याला कोणतेही काही जे काही मी घटक सांगितले आहे, त्यामध्ये बरेच ऑप्शन दिले आहे. बऱ्याच वेळा असं होतं की शेतकरी बंधूंना एखादं औषध मिळत नाही जे मी सांगितल्याप्रमाणे, म्हणून मी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे. जेणेकरून हे नाही मिळालं याचा वापर करू शकता, ते नाही मिळालं याचा वापर करू शकता. म्हणजे तुमचं फजिती होणार नाही किंवा तुम्हाला जे आहे ते ऑप्शन मिळाले तर तुम्हाला नक्की योग्य तो फवारणी घेण्यासाठी हे मदत करत असतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीनं तूर या पिकामध्ये ही कमी अवस्थेमध्ये ही फवारणी करून घ्यायची आणि आपल्याला भरघोस असं उत्पादन तूर या पिकाचं घ्यायचं आहे. अशाच